नमस्कार सगळ्यांना, मी शिल्पा जाधव. माझे यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला तेल न वापरता चटपटीत टमाटरची चटणी कशी करायची ती दाखवणार आहे. तर चला मग बघूया. इथे मी पावभर टमाटर घेतले आहे. हे स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुवून याला आता आपण प्रत्येक टमाटरला असे काप करून घेऊया. हे कापामुळे टमाटर सगळं इव्हनली शिजतील, म्हणजे भाजण्याने येईल. वाफेने हे सगळीकडून व्यवस्थित आतपर्यंत मऊ होतील. तर असे आपण व्यवस्थित काप करून घेऊया. इथे आता एका तव्यावरती तवा तापून घ्यायचा आणि हे टमाटर आपले भाजून घ्यायचे. याला छान कमी फ्लेम वरती भाजायचं, म्हणजे हे आतपर्यंत चांगले भाजले जातात. तेलाचा वापर आपण ह्या चटणीला बिलकुल करणार नाहीये. कमी साहित्यात हे चटपटीत चटणी तयार होणार आहे. इथे बघा आपले टमाटर व्यवस्थित भाजले आहेत. हे बघा त्याची साल एकदम मऊ झाली आणि टमाटरही छान मऊ झाले आहेत. म्हणजे साल निघायला लागली आहे त्याची, म्हणजे आपले मऊसर होत आहे टमाटर. आता त्याच्यामध्ये आपण आपल्या हिरव्या मिरच्या ह्याही भाजून घेऊया. तुम्हाला ही किती चटपटीत किंवा किती तिखट करायचे त्यानुसार ह्या मिरच्या भाजा. ठीक आहे. एका साईडने टमाटर पण भाजल्या जातात आणि मिरच्या पण होतात, म्हणजे दोन्ही गोष्टी व्यवस्थित भाजल्या जातात. इथे आपले टमाटर आणि व्यवस्थित झाले आहे. मिरची व्हायची आहे. टमाटर झाले म्हणून आपण यांना काढून घेऊया आणि मिरचीला होऊ देऊया. मिरची व्यवस्थित टमाटर सारखंच परतून घेऊया. त्याची साल चांगली भाजली केली पाहिजे आतपर्यंत, म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होईल. आता आपले टमाटर रेडी आहेत. आता इथे आपण टमाटरचे पूर्ण साल काढून घेऊया, म्हणजे चटणी खाताना ते साल येणार नाही. सगळे टमाटरचे साल काढून झाले आहे. याचे काप करून घेऊ असे दोन, म्हणजे याला आपल्याला बारीक करायला सोपं होईल. असे कट करून घ्यायचे. असे छोटे छोटे आपण काप करून घेतले आहे. मिरच्या बघा व्यवस्थित भाजल्या आहे. त्याचा रंगही छान चेंज झाला आहे. आता आपण या मिरच्यांसोबत थोडं जिरं भाजून घेऊया. थोडं टाकायचं जिरं. जिरं लवकर भाजलं जाते म्हणून ते लास्ट मध्ये टाकायचं. आता हा जिरं पण मिरच्यांसोबतच छान खरपूस भाजून घेऊया आपण. जिरं व्यवस्थित भाजला की त्याला असं छान खरपूस वास येतो. तो वास आला म्हणजे समजायचं आपलं जिरं व्यवस्थित झालंय. आता इथे मिरच्या आणि जिरं दोन्ही व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण याला बंद करून घेऊ. इथे आता आपण मिरची आणि जिरं खमटून घेऊया. हे बघा, जिरं आणि मिरची सोबत आपण लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. लसण थोडं जास्त लागेल ह्या चटणीसाठी. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता आधी लसूण, मिरची आणि जिरं याला व्यवस्थित आपण आदळतात ठेचून घ्यायचं. ही चटणी मिक्सरमध्ये पण तुम्हाला करता येईल, पण मिक्सरमध्ये ही चव लागणार नाही. एवढी म्हणजे ही खणत आहे. याला चांगलं आपण वाटून घेऊ. तुमच्याकडे सिलबट्टा असेल तर त्याच्यावरही तुम्ही हे करू शकता. खूप बारीक नाही करायचं, पण व्यवस्थित मुरेल असं आदळ बारीक करायचं. हे बघा अशी आपल्याला त्या प्रकारे थोडंसं जाडसर याला ठेवायचं आहे. आता हे झालं की आपले हे टमाटर आपण याच्यात टाकून घेऊया.
टमाटरला पण छान आता मिरच्यांमध्ये लसणामध्ये वाटून घेऊया. त्याला छान वाटून घ्यायचं. हे लगेच मुरते. हे असं थोडस कोथिंबीर टाकून घेऊ. याने पण याला खूप छान फ्लेवर येतो. थोडं आपण वाटताना टाकायचं आणि थोडं मग आपली चटणी झाली की मग नंतर टाकायचं. आता याला छान ठेचून घेऊ. टमाटर आणि कोथिंबीर एकजीव झाली पाहिजे असं ठेचून घ्यायचं. इथे बघा आपली चटणी मस्त बारीक झाली आहे. आता याला आपण काढून घेऊया. बघता मी असं वाटतं की आत्ताच खाऊन जायचे. एवढी भारी झाली आहे ही चटणी आणि एवढं छान सुगंध येतो लसणाचा मिरचीचा. हे बघा एकदम बेस्ट. इथे कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी. आता आपली चटणी मस्त रेडी आहे. एकदम खायला मस्त स्वादिष्ट चटणी. याच्यात मी एकही थेंब तेलाचा वापरलेला नाही आहे. आपली टमाटरची चटणी बिलकुल रेडी आहे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. एवढी भन्नाट लागते ना. एकही तेलाचा थेंब न वापरता मी ही चटणी केली आहे. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने खाल्ली ना तुम्हाला हमेशा तुम्ही ह्याच पद्धतीने करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्थ राहा आणि मस्त खा. थँक्यू.